नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि पचनासाठी मदत करणारं थंडगार असं कैरीचं पन्हं कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। तर हे पन्हं आज आपण गॅसचा वापर न करता, कैरी अजिबात न शिजवता किंवा न उकडता फक्त 5 मिनिटात तयार करणार आहोत। त्यामुळे हे अगदी झटपट होतं आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतले। कैरी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला ही जी कैरीची साल आहे ती काढून घ्यायची। तर इथे मी चाकूनेच ही कैरीची साल काढून घेते। तर आज आपण कैरी न शिजवता हे पन्हं तयार करणार आहोत आणि या एका कैरीमध्ये अगदी मध्यम आकाराचे 3 ते 4 ग्लास कैरीचं पन्हं तयार होतं। तर इथे मी सगळी कैरीची जी साल आहे ती काढून घेतले। तर आता आपल्याला कैरी जी आहे ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे। तर अगदी आपल्याला कधी कधी घाई असते, आपल्याकडे वेळ नसतो, त्यावेळी हे कैरीचं पन्हं बनवायला अगदी सोपं आहे। कारण गॅस न पेटवता, कैरी न शिजवता अगदी झटपट तयार होतं। तर इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही जी कैरी आहे अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचे। तर इथे मी सगळी जी कैरी आहे ती कट करून घेतले। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही जी कैरीचे तुकडे आहेत ते घालायचे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत। उन्हाळ्यामध्ये पुदिना देखील शरीराला थंडावा देण्यास आणि पचनामध्ये मदत करण्यास खूपच उपयुक्त ठरतं। त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 चमचे साखर घालते। तुम्ही इथे साखरेऐवजी खडीसाखर किंवा गुळाचा सुद्धा वापर करू शकता। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ, त्याचबरोबर अगदी चिमूटभर इथे मी काळी मिरी पूड घालते। काळी मिरी पूड जरूर घाला, त्यामुळे पन्ह्याची चव खूपच मस्त लागते। त्याचबरोबर अगदी पाव चमचा भाजलेली जिरेपूड आणि एक 3 ते 4 छोटे चमचे पाणी घालायचं, म्हणजे छान अगदी बारीकसर पेस्ट तयार होते। तर आता याला झाकण लावून याची पेस्ट तयार करून घेऊया। तर इथे आपली ही कैरीची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर ही थोडीशी घट्टसर आहे, त्यामुळे इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालते। पाणी थंडगारच घाला, म्हणजे थंडगार कैरीचं पन्हं तयार होतं। तर आता हे मिक्स करून घेऊया। तर बघा काय मस्त हे पन्हं तयार झाले। यामध्ये जर तुम्हाला मीठ, साखर कमी वाटत असेल तर तुम्ही वरून घालू शकता। तर यामध्ये पाणी न घालता तुम्ही जी आपण पेस्ट तयार करून घेतो कैरी आणि पुदिन्याची, ती जर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली की अगदी 3 ते 4 दिवस आरामात टिकते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी मिक्स करून पिऊ शकता। तर आता आपण यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालूया, जेणेकरून आपलं जे कैरीचं पन्हं आहे ते अजून मस्त थंडगार तयार होईल। तर इथे आपलं हे छान चटपटीत थंडगार कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे। हे आपण आता सर्व करूया। तर त्यासाठी इथे मी छान असे हे ग्लाससुद्धा सजवून घेतले, तुम्ही बघू शकता। तर आता हे पन्हं जे आहे ते या ग्लासमध्ये घालूया। तर या पद्धतीने तुम्ही देखील असं चटपटीत कैरीचं पन्हं एकदा नक्की करून पहा। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि झटपट काही थंडगार प्यावंसं वाटलं ना, हे पन्हं अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।